टीव्ही सत्यमेव व्रतम। महाराष्ट्र राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीने वेग पकडलाय। एकीकडे राज्य निवडणूक आयोग हे त्यांच्या स्तरावर निवडणूक घेण्यासाठी उपाययोजना करत आहेत, तर दुसरीकडे राज्यातील विविध पक्ष या निवडणुकीची तयारी करताना दिसत आहेत। यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती म्हणून लढणार आहे की वेगवेगळे लढणार हे पाहावं लागेल। हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी काय निर्णय होईल हे येणारा काळच ठरवेल। पण शनिवारी महाविकास आघाडीचे दोन घटक पक्ष यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या वेगवेगळ्या बैठक संपन्न झाल्या। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला काही दिवसांपूर्वीच अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडल्यामुळे मोठे हादरे बसले असून हिंगोली जिल्ह्यातून विशेष करून हिंगोली शहरातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट जवळजवळ रिकामा झालाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर सोडले तर सगळे ब आणि क फळीचे पदाधिकारी व कार्यकर्ते। जयप्रकाश दांडेकर हे त्यांच्या मुलाला पुढे करत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वेगळीच नाराजी दिसत आहे। तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार सोडले तर इतर लोकप्रतिनिधी निवडून येण्यात अपयशी ठरले। त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील या दोन्ही पक्षात सध्या तेवढा उत्साहाचं वातावरण नाही। दोन्ही पक्ष बेजार झाले, त्यामुळे एक पक्ष रिकामा झाल्यामुळे बेजार झालाय तर दुसरा पक्ष सत्ता नसल्यामुळे बेजार झाल्याचं दिसतंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये स्थानिक नेतृत्व सक्षम नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह नाही आणि त्यामध्ये अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून गेले असून अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून जाण्याच्या तयारीत आहेत। या सर्व जाणाऱ्यांमध्ये स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्हीही पक्षांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तयारीसाठी बैठक घेतल्या खऱ्या, पण कार्यकर्ते कमी असल्यामुळे किंबहुना उत्साह नसल्यामुळे या बैठकीला काय अर्थ राहील हेच भविष्यात कळणार आहे। घेतल्यामुळे नवीन जिल्हाध्यक्ष निवडीसाठी येणाऱ्या जिल्हा परिषदा नगरपालिकासाठी समविचारी पक्षाबरोबर आघाडी करायची का, आणि तिसरा विषय होता जिल्हा परिषद नगरपालिकांचा आढावा, आघाडी करायची का आणि नवीन जिल्हाध्यक्षांनी जे सोडून गेलेत पदाधिकारी। आगामी हिंगोली आणि कळमनुरी या दोन शहराचा गण्य आहे। आगामी इच्छुकांची सगळ्यांची यादी केली, प्रत्येक इच्छुकाला बोलवलं आणि आता याच्या पुढची तयारी त्या हिशोबाने आता चाचपणी आमची चालू आहे। जिल्हा परिषदच्या निवडणुका आणि नगरपंचायतच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये ही आजची बैठक होती। काही घेतले, दोनच विधानसभा घेतल्यात, ते म्हणजे हिंगोली आणि कळमनुरी। परवाच्या दिवशी आमचं वसमत विधानसभा आहे। बरं, आता जिल्हा परिषद महाविकास आघाडीतून सोबत राहणार आहात की कसं स्वतः? बघा, आता हे छोट्या छोट्या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत, त्यामुळं आमची सगळ्यांची इच्छा आहे की ही निवडणुका आघाडीमधून झाल्या पाहिजेत। त्या पद्धतीनं आमचे प्रयत्न चालू आहेत। 99% आघाडीमधून सगळ्या निवडणुका होतील असं जमत आहे। कुठल्या मुद्द्यावर साहेब निवडणूक लढवणार आहात आपण? काय मुद्दे तर इतके आता की तुम्हाला आता तुम्ही एवढं जर बोलून दाखवलं तर तुम्ही घेणारच नाही तुमच्या बाईटमध्ये। महागाईचा मुद्दा आहे, या लबाडीचा मुद्दा आहे, नवतरुण किती बेजार आहे, आज किती दिवसापासून सगळे बोगस कामं चालू आहेत। जिल्हा परिषद पंचायत समिती अस्तित्वात नसल्यामुळे किती बोगस कामं चालू आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। डीपीटीसीचा वाटा कुठल्याही एखाद्या सर्वसामान्य माणसाला मिळत नाही आहे। आज किती भयंकर परिस्थिती आहे आपण माहिती आहे, शेतकऱ्याची काय हाल चालू आहेत ते पण माहिती आहे आपल्याला सगळ्याला। त्यामुळे मुद्दे विरोधी पक्षाला तर मुद्द्याची खाण असेल, पण वास्तव आहे की आता जर समजा लोकांना जर खरोखर जर काही जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर हे छोट्या छोट्या निवडणुका तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आहेत, नगरपालिका आहेत, यामध्ये राज्य शासन जे काही ज्या पद्धतीनं वागत आहे त्याला जर धडा शिकवायचा असेल तर या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला यश मिळेल अशी आमची अपेक्षा आहे। तरच सत्ताधाऱ्यांना कळेल की आपण कुठेतरी चुकतोय। आपण इकडे धडा शिकवत आहे असं म्हणतात, तिकडे दंड थोपटला जातात। दंड थोपटत असतात, माहिती आहे तुम्हाला। माझ्या वेळेस दंड थोपटली होती, त्याचा काही विषय नाही आहे, पण आम्ही दंड थोपटा बिपटायची गरज नाही आहे।
आम्ही ज्या वेळेस वेळ असेल त्यावेळेस दाखवू. आम्ही काय दंड थोपटून नाही. तेव्हा मतदार राजा हा राजा आहे, तो त्याचं मत फार मौल्यवान आहे आणि कोणी दंड थापटून त्याला गुलाम केल्यासारखं वागू नये असं माझं मत आहे. साहेब तुमची आपण निवेदन दिलं, जे काही तक्रार वगैरे केली, अजून पालकमंत्री बदललं नाही का? आपलं ऐकायला ते काय बसलेत का? आता माझं म्हणणं की बाबा आम्ही चांगलं सांगतोय, इकडल्या लोकांचं काय हित आहे, कशामध्ये हित आहे सांगतोय, पालकमंत्री लक्ष देत नाहीत सांगतोय. पण आता राज्य शासनाला आपलं काही पडलेलंच नाहीये, लोकांचं काही पडलेलंच नाही, ते त्यांच्यामध्ये जेवढे गुंतलेले आहेत की त्यांना काही पडलेलंच नाही. आपण काय करू शकतो? प्रयत्न करतोय, जेवढं जास्तीत जास्त तुमच्या माध्यमातून असो, लोकांच्या माध्यमातून असो, सांगायचा प्रयत्न करतोय. शिवसेनेचे काही पदाधिकारी शिवसेना सोडून गेले साहेब, वसमत साहेब एक पदाधिकारी सोडून गेला, कसं बळ देणार आहे तुम्ही? ज्यांना सत्तेची हवा असेल ते चालले असतील, आम्ही झटणारे माणसं झटून आम्ही यश आमचं संपादन करतो. ज्याला फार गडबड झाली असेल ते गेले असतील. तुम्ही तयारी करतायत, मग आता हे कसं राहणार निवडणुकीचं गणित? तुम्हाला सोपं जाईल, अवघड जाईल, तयारी कशी होणार? त्यांच्या पक्षात आपण काय सांगणार, त्यांच्या युतीमधलं मी काय सांगू शकत नाही. पण महाआघाडीचा आमच्यात अजून काही कुठलाही दुफळी झालेली नाहीये किंवा अजून कुठल्याही प्रकारचा आमच्यातून काही एकोणएकाच्या पदाचा द्वेष नाहीये. त्यामुळे आम्ही आघाडीमध्ये लढू. हिंगोलीचा उमेदवार कोण राहील महाआघाडीचा नगराध्यक्ष? आता ते आताच नाही सांगता येणार, आम्हाला बसून ठरवावं लागेल, मग सांगता येईल तुम्हाला. आताच कसं बोलू शकणार आहे? सगळ्या वाटाघाटी झाल्याच्या नंतर बोलू.